कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज अशी मस्त भरलेल्या वांग्यांची भाजी करायची बरं का. खूप झटपट होते. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला पाण्याने. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण कुठेही पडलेली असतात. आणि आपण भाजी करताना वांग्यांचं ना मागचं देठ हे काढून घ्यायचं आहे. वांगी स्वच्छ चिरून घ्यायची आहेत. 4 फोडी करायच्या. सगळी वांगी चिरून घ्यायची. वांगी चिरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं. काटे असतील तर तेही काढून घ्या, तुम्हाला आवडत असतील तर ठेवा. पण मी काटे काढतेच, कारण खाताना जर ते आले ना तोंडात बिलकुल चांगलं लागत नाही. सगळी वांगी चिरून झाल्यावर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आपल्याला, म्हणजे काळी पडत नाही. वाटण्यासाठी मी इथे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर घेतले, बास. बाकी काही घ्यायचं नाही आहे इथे आपल्याला. आणि मी 2-4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्याने भाजी खूप छान होते. सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी घालायचं नाही आहे आपल्याला इथे वाटण करताना, बिना पाण्याचंच करायचं आहे. दाण्यांचा कूट घालायचा आहे. मोठे 2 चमचे मी इथे कूट घातलेला आहे. थोडंसं मीठही घालायचं इथेच. हळद घालायची. आपला घरातला मसाला घालायचा. मी कोल्हापुरी मसाला वापरते आहे, तोच घातला. बाकी मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात म्हणून एवढंच घालायचं. बाकी गरम मसाले वगैरे काहीच घालायची गरज पडत नाही. थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आपल्याला इथे. आणि मिक्सरला एकदाच फिरवायचं, पाणी बिलकुल घालायचं नाही. बिना पाण्याचंच वाटण आपल्याला इथे करायचं आहे. छान आपलं सगळं मिक्स झालेलं आहे. दाण्यांचा कूट नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजूनही घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तीळही घालू शकता, पण तिळाने भाजी खूप पांढरी होते, म्हणून तिळांचा वापर पण नाही करायचा, कारण आपल्या मसाल्यामध्ये सगळे मसाले ऑलरेडी असतात. सगळं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला वाटण, कारण आपण मसालेही घातलेले आहेत, खोबरं, लसूण आहे, त्याच्यामुळं सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही ना वाटणामध्ये थोडीशी चिंचही घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. इथे मी ना चिंच नव्हती घातली, म्हणून मी ना एक छोटाच चमचा आहे, त्याचे मी 2 चमचे, मी छोटा चमचा आहे म्हणून 2 चमचे मी आमचूर पावडर घातलेली आहे. तुमचा मोठा चमचा असेल तर 1च चमचा घाला, त्याने खूप छान टेस्ट येते. आपण लग्नात भाजी खातो सेम तशीच वांग्याची भाजी होते. थोडंसं पाणी घालायचं आणि सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. आणि आपली जी वांगी आपण चिरून ठेवलेली होती पाण्यामध्ये, ती सगळी अशी भरून घ्यायची आहेत आपल्याला. एक सलग भरपूर असं वाटण घालायचं आहे. सगळी वांगी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला ना गॅसवर कढई तापायला सगळी वांगी अशी भरून घ्यायची आहे. मसाला सगळा भरून घ्यायचा आहे वांग्यांमध्ये. कढई तापायला ठेवायची. तेल घालून घ्यायचं. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं, भाजी छान होते. थोडीशी मोहरी घालून घ्यायची. मी कोथिंबीर पण इथे तेलातच घालते, छान चव येते. वरनं कोथिंबीर बिलकुल घालायची नाही, त्याच्यामुळं ना चव सगळी टेस्ट बिघडते. तेलामध्ये ना कोथिंबीर छान तडतडते आणि भाजीला टेस्ट खूप छान येते. थोडासा मी कोल्हापुरी मसाला घातलेला आहे, लाल मिरची पावडर घातलेली आहे. खूप छान रंगही येतो आणि भाजीही खूप छान आणि सुरेख होते, खूप छान होते. वांगी घालून घ्यायची आपल्याला इथे सगळी. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही इथे आपल्याला. मसाला राहिलेला तोही घालायचा नाही, फक्त आपल्याला इथे वांगी घालून घ्यायची आहेत. ती पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आपल्याला 5-1 मिनटं. ते परतल्याच्यानंतर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. आपण आधीही मीठ घातलेले, आत्ताही मीठ घालतो आहे. मिठाचं प्रमाण नाही ना कमीच ठेवायचं. लागलं टेस्ट करून पाहायचं आणि परत घालायचं, पण एकदम मीठ हे घालायचं नाही आहे. छान 5 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. 5 मिनिटांनी झाकण काढायचं. आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं. राहिलेल्या कुटामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना, तो कूट आणि पाणी आपल्याला वांग्यांमध्ये घालून घ्यायचं आहे इथे. खूप पाण्याचा वापर करायचा नाही. वांगी ताजी असतात तर वांगी 15च मिनटात शिजतात. कुकरला करायचं नाही, खूप गाळ होतो. केली तर मग तुम्ही एकच शिट्टी घ्यायची. पण जर आपण कढईमध्ये भाजी केली ना, तर छान भाजी होते. तिचा अर्कही उतरतो आणि खायला खूप छान लागते. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपली बघू शकता वांगी छान इथे झालेली आहेत. 5-10 मिनटात छान झालेली आहेत. मला वांगं थोडंसं कच्चं वाटलं, म्हणून मी ना परत एकदा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाणी आवडत असेल तर इथे आणखीन गरम पाणी करून घाला, थंड पाणी घालू नका. पण मला अशीच ठेवायची होती म्हणून मी पाणी घातलं नाही, झाकण ठेवलं. आणखीन एक वाफ घेतली मी. एक 10 ते 15 मिनिटांनी बघू शकता भाजी आपली खूप छान झाली होती. खायला तर खूप छान लागत होते. वांगं शिजलं का नाही हे बघण्यासाठी आपण देठ चेक करायचं.
पण माझं वांगे ताजे होते त्याच्यामुळे ते 15 ते 20 मिनटातच वांगं शिजलेलं आहे इथे. छान भाजी झाली होती. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की करा. चपाती बरं, भाकरी बरं, पुरी बरं पण हे वांगं खूप छान लागतं खायला. सुक्कं वांगं केलेलं आहे, रश्श्याचं वांगं केलेलं नाही आहे हे. तुम्हाला आवडत असेल तर इथे गरम पाणी करून घाला. पण मी अशीच ठेवली. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.